नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. मराठी माणसाला निर्णायकी सेना म्हणजे काय आणि ती कशी चिवटपणे लढली, खंबीरपणे लढली, हे वेगळं सांगायची गरज नाहीये. कदाचित विस्मरणात गेला असेल तर आठवण करून देते, की छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठी सेनेला कोणी सेनापती उरला नव्हता. पण सेना निर्णायकी होती. संताजी धनाजी धीरोदात्तपणे लढले आणि असे लढले की औरंगजेबाला दाती तृण आणावे लागले. या मातीत गाडला गेला औरंगजेब महाराष्ट्राच्या मातीत. तेव्हा मराठी माणसाला निर्णायकी सेना कशी लढते ही कल्पना नवी नाहीये. आज इराणमध्ये काय झालेलं आहे मित्रांनो? अमेरिका मोठ्या फुशारकीने सांगते आहे, की आम्ही त्यांचं सगळं वरिष्ठ नेतृत्व मंडळ कापून काढलं, गारद केले त्यांना सगळ्यांना. केवळ अली खामेनी नाही गेले, तर त्यांच्या सोबत असलेलं वरिष्ठ नेतृत्व संपलं. IRGC मधले सर्वोच्च 40 सेनापती मारले गेले. कारण ती बैठकच अशी होती, की ज्याच्यामध्ये हे सगळे वरिष्ठ हजर राहणार होते. त्याची खबर लागताच हल्ला केला गेला आणि ते सगळे मृत्युमुखी पडले. जर असं झालं असेल, तर इराणमध्ये अराजक माजायला हवं होतं. निर्णायकी व्हायला पाहिजे होती. तशी तर झालेली दिसत नाहीये. इराण चालू आहे. इराण हा देश म्हणून चालू आहे. तेहरानमध्ये बॉम्ब हल्ले होत असतील, इस्फहानमध्ये बॉम्ब हल्ले होत असतील, आणखी 4 शहरांमध्ये होत असतील. पण उर्वरित देश अजून चालू आहे. त्यात खंड पडलेला नाही, व्यत्यय आलेला नाहीये. इतकंच नाही, तर जी काही उर्वरित सेना आहे, ती इस्रायलवर हल्ले करते आहे, प्रतिहल्ले करते आहे. संपूर्ण पश्चिम आशियामधल्या देशांमध्ये हल्ले करते आहे. आणि त्याच्या भेदकतेमध्ये कुठेही उणीव आलेली तुम्हाला दिसणार नाही. मग ही जी निर्णायकी सेना आहे, ती कशी लढते? कारण काय त्याचं? हाऊ डज इट propel itself? त्याचं उत्तर शोधायचं झालं तर आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल. 2003 मध्ये जेव्हा अमेरिकेने इराकवर स्वारी केली, सद्दाम हुसेनला हातात घेतलं आणि त्याला फाशी दिली गेली. आणि असं म्हणतात की संपूर्ण खटल्याचं नाटक उभं केलं गेलं. सद्दाम हुसेन हा जुलमी राज्यकर्ता होता ह्याच्याबद्दल वाद नाही. पण ज्या कारणांसाठी अमेरिकेने त्याला पकडलं आणि फाशी दिली, त्याच्याबद्दल मात्र विवाद जरूर होऊ शकतात, दुमत होऊ शकतात. सद्दामला ज्या पद्धतीने संपवला आणि त्यानंतर इराकी सैन्य जे आहे ते ढेपाळताना दिसतं आपल्याला. त्यांनी पुढे नंतर काय केलं तो भाग आपण नंतर बघू. पण प्रतिकार करायला एक जीवानी इराकी सैन्य उरलं नाही, कागदावर सुद्धा उरलं नाही. इराणमध्ये तसं होत नाहीये. इराणमध्ये IRGC अजून लढते आहे. अजूनही अमेरिकेला आणि इस्रायलला सांगावं लागतंय, की आम्ही खूप मोठं काम करून ठेवलंय, पण अजून सगळं काम झालेलं नाहीये. देअर इज समथिंग स्टिल टू बी डन. ते कोण आहेत? तेव्हा सद्दाम हुसेनचा मी उल्लेख यासाठी केला, की त्या घटनेनंतर इराणमध्ये विचारविनिमय झाला. अत्यंत खोलवर जाऊन चर्चा झाली, की अशा पद्धतीने अमेरिका जर का आपलं नेतृत्व संपवणार असेल, तर ही पाळी कदाचित उद्या तुमच्यावर आणि माझ्यावरती येईल. मग काय करायचं? अशा तऱ्हेने जर का नेतृत्व बळी पडलं, तर देश चालणार कसा? प्रतिकार होणार कसा? तेव्हा त्याच्यावर विचारमंथन झालं. आणि जवळ-जवळ 4 वर्ष त्याच्यामध्ये घालवली या लोकांनी. चर्चा करून विशिष्ट रचना कशी असायला पाहिजे ते बघितलं. इराणमध्ये 31 प्रांत आहेत. म्हणजे आपण ज्याला राज्य म्हणतो तशी राज्य आहेत असं समजा. तेव्हा त्यांची जी IRGC आहे ना, रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स जे आहेत, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, संरचना कशी आहे, की
एका बाजूला सगळं पॉलिटिकल नेतृत्व आहे, राजकीय नेतृत्व आहे, त्यांचा कोण अध्यक्ष असतो, पंतप्रधान असतो आणि त्यांच्या हाताखाली त्यांची रेग्युलर सैन्य आहे. जे सैन्य सेक्युलर आहे. ते असं म्हणत नाहीत, की आम्ही इस्लामचे बंदे आहोत म्हणून. तेव्हा पंतप्रधान आणि त्या सगळ्या राजवटी ज्या आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांच्या सोबत इराणचं सेक्युलर सैन्य आहे. त्याच्यात वाद नाहीये कुठे. पण त्यांनी राज्य कसं करायचं हे कोण ठरवतं? तर ते 14 मुल्लांचं मंडळ ठरवतं आणि त्यातला प्रमुख असतो तो आयातुल्ला असतो. तर आयातुल्ला गेल्यानंतर 14 जण तर आहेत, उरलेले 13 जण तर आहेत. पण हे जे मी IRGC सांगते, ते IRGC जे आहेत ते थेट आयातुल्लाला रिपोर्ट करतात. आणि मग त्यांनी जी रचना केली, ती रचना अशी केलेली आहे, की जागोजागी त्यांच्यासोबत बसीज नावाचे जे कट्टरपंथी, एक प्रकारे दहशतवादीच म्हणा तुम्ही, त्यांना सामावून घेतलं. IRGCचे प्रत्येक प्रांतामध्ये 31 प्रांतांमध्ये संरचना करण्यात आली आणि ती अशी केली गेली, की ह्या पद्धतीने जर का पाळी आली तर लढायचं कसं ह्याच्या इन्स्ट्रक्शन्स आधीच देऊन ठेवलेले आहेत. आधीच देऊन ठेवलेले आहेत. तेव्हा अमेरिका कोणाकोणाला कापून काढणार हा प्रश्न आहे. कारण आज त्यांनी जाहीर केलं ना, की मोस्तफा जर का प्रमुख झाले असतील तर आम्ही मोस्तफांना सुद्धा मारू. परंतु त्यांनी इराण पडणार नाहीये, त्यांनी राजवट बदलणार नाहीये. IRGC चिवटपणे उभी का आहे लक्षात घ्या. ती सेना तुम्ही म्हणाल ती निर्णायकी सेना आहे. हो, केंद्र त्यांच्याकडे केंद्रीय नेतृत्व नाहीये आज. पण कुठे तुम्हाला खंड पडलेला दिसला का हल्ल्यांमध्ये? का नाही? कारण प्रत्येक प्रॉव्हिन्सला स्वतःला स्वयंपूर्ण केलेलं आहे. त्यांचा त्यांचा दारुगोळा त्यांच्याकडे दिलेला आहे. त्याचं प्रशिक्षण आहे. अमुक झालं तर तमुक झालं तर काय करायचं? ज्याला मोठे मोठे शब्द वापरतात ना आपले मिलिटरी एक्सपर्ट्स, वॉर गेमिंग. ते सगळं वॉर गेमिंग केलेलं आहे. त्यांना समजून सांगितलेलं आहे आणि त्यानुसार ते आज काम करताना दिसत आहेत. आणि म्हणून इराणमध्ये खरं सांगायचं तर निर्णायकी आहे. पण कुठेही शिथिलता नाहीये, कुठेही विरोध सैल पडलेला नाहीये. प्रखरपणे IRGC प्रत्येक प्रांतामध्ये उभी आहे आणि तिथे तिथे काम करते आहे. स्थानिक पातळीवरती अशा तऱ्हेने ऑर्गनायझेशन उभारणं किती कठीण असेल कल्पना करून बघा तुम्ही. आपण दरवेळी म्हणतो की 2024च्या निवडणुकीमध्ये स्थानीय भाजपचं जे पक्षाची जी रचना होती ती कमी पडली आणि मग असं म्हटलं जातं की बाबा संघाच्या लोकांनी तिथे काम केलं नाही आणि म्हणून असं झालं. पण संघाची रचना जितकी शिस्तबद्धपणे ती ऑर्गनायझेशन काम करते, ती जिथे जिथे शिथिल पडलेली दिसते तिथे तिथे भाजप मागे आलेला तुम्हाला दिसतो. मग त्याची तुलना करून बघा तुम्ही की एक राजकीय संघटना अशा तऱ्हेने बांधण्यासाठी त्यांना काय कष्ट घ्यावे लागलेले आहेत. आणि असेच कष्ट जर का IRGC साठी घेतले गेले असतील, प्रत्येक प्रॉव्हिन्समध्ये घेतले गेलेले असतील, तर त्यांच्या दूरदृष्टीला दाद द्यायला पाहिजे. किंवा इराणला हरवणं सोपं नाही असं मिलिटरीचे सगळे लोक का सांगतायत याची काही उत्तरं तुम्हाला मिळतील. इराणचे लोक अत्यंत बुद्धिमान आहेत. त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी जाणणारी माणसं आहेत. त्यांचा जो भूप्रदेश आहे ना, तो भूप्रदेश बराचसा वाळवंटी पण आहे, डोंगराळ आहे. अशा ठिकाणी जी गनिमी काव्याची लढाई करायची त्याच्यामध्ये हे पारंगत आहेत. तेव्हा तुम्ही इराणमध्ये किती सैन्य उतरवणार आहात? 1,00,000 2,00,000 कुठून आणणार आहात सैनिक? सोप्या नाहीयेत ह्या गोष्टी सगळ्या. म्हणून मी कालच्याही व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, की तुम्ही एक प्रकारे तुम्ही म्हणू शकता, की आमची इराणवरती सत्ता आली म्हणून आणि आम्ही युद्ध थांबवतो आहोत अशी घोषणा ट्रम्प करू शकतात, की जे काही आम्हाला मिळालं यश, ते यश रगड आहे. असं म्हणून तुम्ही बाहेर पडू शकाल. पण त्याचा अर्थ इराण शांत होईल असा नाही. इराण अशांत राहणार आहे आणि तो निर्णायकी इराण हा कशा पद्धतीने लढणार ह्याचं जिवंत उदाहरण आज
IRGC आणि बसीज आपल्या डोळ्यासमोर आपल्याला घालून दाखव. आणि म्हणून मी जे अगदी पहिल्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं की अमेरिका कोणावरती हल्ले करते आहे, अमेरिकेने राजकीय हल्ले केलेले नाहीयेत, ते तिथल्या कट्टरपंथी इस्लामी संघटनांवरती हल्ले चढवत आहेत, IRGC वरती हल्ले चढवत आहेत. त्यांचं मुख्यालय, त्यांचं ऑफिस, त्यांची काय कुठे सामग्री असेल ती, त्यांच्या बैठका कुठे होतात आणि त्या कुठे कुठे आहेत ह्याचा इंटेलिजन्स कधी गोळा केला, ती निदर्शनं झाली तेव्हा. महिन्याभरापूर्वी जेव्हा निदर्शनं झाली जानेवारी महिन्यामध्ये, तेव्हाची परिस्थिती आठवून बघा. 400 शहरात निदर्शनं होत होती. तेव्हा तिथपर्यंत IRGCची संघटना कशी आहे, कोण आहे तिथे, याची बारीक-सारीक नोंद घेतली गेलेली आहे. आणि तरी देखील संघटना अजूनही चिवटपणे काम करते, निकरानी लढा देताना दिसते. किती दिवस जाईल माहिती नाही, कारण सरतेशेवटी त्यांच्याकडे जो काही शस्त्रसाठा आहे आणि त्यांची जी युद्ध सज्जता आहे ती मर्यादित आहे, हे आपल्याला गृहीत धरायला पाहिजे. पण त्या मर्यादित सज्जतेला चॅलेंज देणारा, आव्हान देणारा कोणीतरी ग्राउंडवर तर उतरायला पाहिजे. अन्यथा त्यांचंच राज्य सुरू राहणार आहे. तुम्ही केंद्रामध्ये जरूर सांगाल की हा नाही, हा अमुक झाला, तमुक झाला, वगैरे वगैरे वगैरे, पण तसं होणार नाहीये. आणि म्हणून इराणमधली निर्णायकी जी सेना आहे, महाराजांच्या काळामध्ये महाराजांनी अशीच संघटना बांधून काढलेली होती आणि तिच्या मागे अत्यंत उदात्त विचार होता. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे असं महाराज म्हणायचे, पण स्वराज्य व्हायला पाहिजे हे प्रत्येक मावळ्याला मनापासून पटलेलं होतं, कारण तो कुठेतरी अन्यायाच्या विरोधात उभा राहिलेला होता. आज अमेरिकेने असेल किंवा इस्रायलने असेल हल्ले केले आणि सर्वोच्च नेतृत्व कापून काढलं, तेव्हा त्या प्रत्येक सामान्य इराणी माणसाला असं वाटतंय की माझ्या देशावर हल्ला झालाय आणि त्याच्या रक्षणासाठी मी पुढे यायला पाहिजे. सुधारणांचं वारं ज्यांना पाहिजे असे आहेत, पण ते किती आहेत सांगणारे लोक वेगळे आहेत. कोणालाही लोकांना IRGC आणि त्यांनी केलेला अन्याय पटलाय असं नाहीये. परंतु तुम्ही जर का त्यांना अशा पद्धतीने खच्ची करणार असाल, तर त्याच्या विरोधात मात्र अहंकार दुखावला गेल्यासारखी इराणी जनता त्यांच्या मागे उभी राहील आणि ह्याच्यामध्ये काहीही प्रत्यवाय उरणार नाही. खूप मोठ्या चुका झालेल्या आहेत. दीर्घकालीन अशांतता हे इराणच्या कपाळी आज लिहून ठेवलेलं आहे, यामध्ये काहीही दुमत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.